विज्ञानवाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत. या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत. ऐकूया तर. आजच्या प्रकरणाचं नाव आहे ग्रंथ प्रवेश. या ग्रंथाचा संकल्प योजिला महाप्रकल्प, ज्ञानावरी माझ्या अल्प, असे हा आधारिला. तुकोबांची रसाळ वाणी, अभंगांची कोरिली लेणी, साधेपणी भाव ठेवुनी ज्ञान महावर्णिले. ज्ञानियाचे थोरपण, शब्दांमागे धावे ज्ञान, गूढार्थाचे नवनीत कण, सहजपणे वेचले. त्यांच्या ठाई ठेवूनिया भाव, शब्दांचा घेतला ठाव, जरी वाटला आणिला आव, तरी गोड मानावा. जे जे ग्रंथांचे कमीपण, ते ते मम अल्पमतीचे वाण, जाणकारे आपुले बुद्धिकण, देऊन परिपूर्ण करावे. विज्ञान हा खरं तर आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असतो, पण याच विज्ञानाच्या संकल्पना मात्र आपल्याला माहीत नसतात. ज्यांच्या शोधांमुळे आपलं जगणं सोपं झालंय त्या वैज्ञानिकांची, त्यांच्या शोधांचीही आपल्याला फारशी माहिती नसते. विज्ञान ही एक क्लिष्ट व रूक्ष गोष्ट आहे असा काहीसा गैरसमज आपल्या समाजात प्रचलित आहे. प्रत्यक्षात ते तसं नाही. जर सामान्य माणसाला कळणाऱ्या भाषेत या विज्ञानाची मांडणी केली तर त्यातला आनंद त्यांनाही निश्चितच मिळेल. काहीशा याच प्रेरणेनं या ग्रंथाचा संकल्प केला गेला आहे. ही मांडणी करताना ती वेगळ्या तरी पण सर्वांनाच कळू शकेल अशा पद्धतीची असावी अशी ही भूमिका होती. त्यातूनच ओव्यांच्या स्वरूपात विज्ञानाची गाथा लोकांना सांगावी असा विचार सुचला. विज्ञानामध्ये लागलेले शोध, त्यातील संकल्पना, नियम आणि हे शोधणारे संशोधक या सर्वांचा वेध घेणं ही तशी कठीण गोष्ट आहे. इसवी सन पूर्व 500 पासून सुरुवात करून इसवी सन 2000 सालापर्यंत झालेल्या घडामोडी वाचकांसमोर मांडणं ही एक तारेवरची कसरतच आहे. शिवाय ही मांडणी ओव्यांच्या स्वरूपात करणं ही तर त्याहूनही कठीण गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये ओवी या काव्य प्रकाराला जनमानसामध्ये एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे या स्वरूपात विज्ञान कथन करताना अर्थातच ही प्रेरणा ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या मांडणीमधून मिळणेच शक्य आहे. तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या स्वभावातील साधेपणा. स्वतःकडे कुठलेही मोठेपण न घेता त्यांनी केलेली अभंग रचना ही अद्वितीय अशीच आहे. त्यांनी व्यक्त केलेला आशय हा मनाचा ठाव घेतो. ज्ञानेश्वरांचे वैशिष्ट्य म्हणजे शब्दांवर असणारे त्यांचे प्रभुत्व.
शब्दांचे सामर्थ्य काय असते हे त्यांच्या लिखाणातून जाणवते. विज्ञानाचा वेध घेताना या दोन्ही गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे याची मला पूर्णपणे जाणीव झाली. परंतु केवळ जाणीव होणे आणि ती प्रत्यक्षात उतरणे यामध्ये महद अंतर असते. त्यामुळेच सर्वसामान्य वाचकांपर्यंत विज्ञानातील संकल्पना साध्या स्वरूपात नेताना काही त्रुटी राहणे सहज शक्य आहे. ह्या ज्या त्रुटी राहतील ते लेखकाच्या बुद्धीचे न्यूनत्व आहे अशी माझी धारणा आहे. परंतु सुज्ञ वाचकाने आपले योगदान यामध्ये दिले तर परिपूर्णता येईल याबद्दल मला खात्री आहे. विज्ञान अभ्यासके ग्रंथ वाचावा, इतरांशी समजवावा, विज्ञान रसामृत ठेवा, सर्वांसवे वेचावा. वाणी माझी रसाळपण, बोलण्या माझी सहजपण, नाही अहंपणाचा गुण, ऐसा जाणकार असावा. घेऊनी जिज्ञासूंना सवे, साक्षर निरक्षर उजवे डावे. हे विज्ञान गीत गावे, विज्ञान भाव जागवित. कोणासी गुरु आवडो, कोणासी तो नावडो, दोहो नाही ग्रंथा माझी सापडो. मार्ग फुला निश्चित. वर्ग देश कुळ भाषा, जाती धर्म ज्ञाती वेशा. जो जागवी या विद्वेषा, तो जाणकार न होई. विज्ञानाचे अधिष्ठान ज्यावर आधारित आहे त्यामध्ये व्यक्तिनिरपेक्षता हा सर्वात मोठा घटक आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचताना वाचकाने आपल्या मनाची विशिष्ट स्थिती ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेताना त्या कलाकृतीशी समरस होण्यासाठी योग्य अशी मनोधारणा आवश्यक असते. हा ग्रंथ केवळ वाचून स्वतःच त्याचा आस्वाद घ्यावा अशी अपेक्षा नाही, तर हा ग्रंथ वाचल्यानंतर त्यामधील रसामृत हे इतरांनाही द्यावे अशी अपेक्षा आहे. कारण विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा जिज्ञासूंची समाजाला गरज आहे. परंतु हे करत असताना विज्ञान ज्या तत्वांचा पुरस्कार करते त्या तत्वांची बांधिलकी असणे तितकेच जरुरीचे आहे. विज्ञान हे केवळ एक विशिष्ट वर्ग, देश, कुळ, भाषा, जाती यांच्याशी निगडित नाही, तर ते सर्वांसाठी आहे. ज्याच्या मनामध्ये अशा प्रकारचे समतोलत्व नाही त्या व्यक्तीला या ग्रंथापासून लाभ होणे दुरापास्त आहे. हा ग्रंथ काही प्रमाणात गुरुची उणीव भरून काढेल अशीही अपेक्षा आहे. ज्याच्या ठाई आगळेपण, बुद्धिनिष्ठेचे विवेकपण, व्यक्ती निरपेक्ष सापेक्षपण, ज्याने मनोमनी जाणिले. ऐसी मनीची अवस्था ज्याने केली तत्वतः, तो या ग्रंथा माझी तल्लीनता सहजपणे पावेल. आदिमाये कृपा केली, शब्दरूपे प्रकटली, ओवी लीलया सुचविली, ग्रंथाची या कारणे. मनी ठेवी कोता भाव, सम्यकतेचा अभाव, अहंभावाचा प्रभाव, ग्रंथ तयासी लाभेना. ज्ञानाचा संग्रह करी, पदोपदी स्वार्थ करी, सामान्याते अभेरी, ग्रंथ तयासी लाभेना. ग्रंथ विन्मुख होईल, बुद्धिमन चाळविल, प्रकटे लौरी घालमेल, स्वस्थता त्याला लाभेना.
मानवाचे एक कुळ, बुद्ध दावी त्याचे मूळ. परिमूढ सर्वत्र सकळ, एकमेका हिणविती. चातुर्वर्ण्य संकल्पना, स्वार्थाची परिसीमा. मूढमतीची ती वल्गना, भारतवर्षे त्यजावी. बुद्धिनिष्ठता हा विज्ञान समजून घेण्यासाठी आवश्यक असा घटक आहे. त्यामुळे ग्रंथ वाचत असताना भावनेच्या आहारी जाऊन विचाराला फारकत दिल्याने ग्रंथामधील विचार नीटपणे समजणार नाहीत. त्यामुळे या ग्रंथाचा आस्वाद घेणं कठीण होईल. सर्वसमावेशकता हा स्थायीभाव ठेवून ग्रंथाचा आस्वाद घेतल्यास ग्रंथातील भाव समजणे सहजपणे शक्य होईल. ज्ञान केवळ स्वतःकडेच ठेवण्याचा ज्याचा कल आहे त्याला ग्रंथ समजणे कठीण होईल. ओवी रूपामध्ये ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळालेली आहे. माझ्या लहानपणी तिने दळण दळताना गायलेल्या ओव्या माझ्या मनामध्ये घर करून आहेत. त्यामुळेच विज्ञानासारख्या कठीण विषयावर सहजपणे ओव्या सुचणे ही तिचीच कृपा आहे असे मी मानतो. हा ग्रंथ वाचल्यानंतर आपले ज्ञानाचे भांडार सर्वसामान्यांसाठी खुले करण्याची प्रेरणा वाचकाला मिळाली तर या ग्रंथाचा संकल्प पूर्ण होईल. आपण ऐकत होतात डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकातील ग्रंथ प्रवेश हे प्रकरण डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आवाजात. धन्यवाद. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये.